रामकृष्ण हरी. महाराष्ट्रामध्ये कीर्तनकारा इतकेच महत्त्व प्रवचनकारालाही आहे. प्रवचनकार सुद्धा लोकप्रिय आहेत, पण प्रवचनकारामध्ये 3 वर्ग आहेत. पहिला वर्ग आहे आत्मज्ञानी, जे आत्म्याबद्दल ज्ञान सांगतात. हे प्रवचनकार पहिल्या वर्गात बसतात. आणि दुसरे प्रवचनकार आहेत तर ते भाव प्रगट होण्यासाठी काही शास्त्र सांगतात. आता तेही आध्यात्मिक ज्ञानाला पूरकच असते. अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या साधकांचा आणि तिसरा वर्ग जो आहे तर तो आहे धंदेवाईक. आणि या धंदेवाईक वर्गामुळं आज अध्यात्मामध्ये खूप मोठी हानी होते. पूर्वी मी ज्यावेळेस सुरुवातीला प्रवचन वगैरे करायचे तर त्यावेळेस ग्रामीण भागातून सप्ते व्हायचे, तर त्या सप्त्यात प्रवचने ठेवल्या जायची. आज ग्रामीण भागात सप्ते होतात, फक्त रात्री कीर्तन आणि सकाळी पारायण. प्रवचन अक्षरशः बंदच झालेले. का बंद झाले? त्याच्या मागचं कारण आहे. एक तर महाराज लोकांची सुपारी सप्त्यावाल्याला परवडाना अशी झाली. दुसरी गोष्ट, प्रवचनकार असे प्रवचन करतात त्याच्यामध्ये घेण्यासारखं काहीच नसतं. आणि अशा प्रवचनकाराला बोलवल्या जाते, ते फक्त विनोद करतात, लोकांचं मनोरंजन करतात. आणि मग काही लोकांच्या लक्षात आलं की टाइमपास केल्यापेक्षा प्रवचन ठेवूच नाही, म्हणून प्रवचनच बंद झाले. म्हणून असे धंदेवाईक प्रवचनकाराचा श्री महाराज पहिल्या वर्गात प्रवचनकाराकार होते, ते ज्ञान सांगायचे. पण हे तिसऱ्या नंबरच्या प्रवचनकारामुळं पहिल्या नंबरच्या प्रवचनकाराला कोणीच बोलवना असे झाले. ज्यांना उत्तम जीवन म्हणजेच आनंदाने भरलेल्या समाधानी जीवन जगावी अशी खरी इच्छा होती, पण त्यांना ते जगण्याचा सोपा मार्ग कोणता हे सांगण्यासाठी श्री महाराजांनी ही प्रवचनेची केलेली सेवा आहे. हा जो ग्रंथ आज माझ्याकडे आला तो आता झालेल्या दासनवमीच्या निमित्ताने तेथे माझा सत्कार करून मला हा ग्रंथ देण्यात आला. म्हणलं चला वाचाव, बघावं आपण बी काय आहे त्याच्यात सांगितलेलं. हा ग्रंथ आहे गोंदवलेकर महाराजांचा. याच्यात फक्त उपदेश केलेला आहे समाजाला आणि अगदी पूरक असा विषय मांडलेला आहे. आपल्या शरीराला काही रोग झाला तर आपण लगेच त्याची काळजी घेतो ना, पण वास्तविक त्या शरीरात आपण राहतो. आपले मन शरीराहून अधिक आपल्या जवळ आहे. मग आता शरीर माझं म्हणतो, त्या अर्थी माझं म्हटलं की ती वस्तू माझ्यापासून वेगळी असते. मग शरीर माझं आणि मनही माझं, म्हणजे शरीरही मी नाही आणि मनही मी नाही. मग माझ्या जवळ राहणाऱ्या ह्या दोन्ही वस्तू आहेत. एक शरीरात मी राहतो आणि माझ्या जवळ मन राहतं. आपला समज कसा झाला? मी शरीर आहे आणि शरीराच्या संबंधाचे सर्व माझे आहे. मग माझे आहे, हात माझा, पाय माझा, डोळा माझा, मन माझं आणि शरीरही माझंच. पण आता हे माझं शरीर म्हणत नाही, शरीर मी समजतो. शरीर समजण्याच्या बाबतीत मी समजल्या जातं. शरीर मी कोण हे तर हे काय दिसत नाही का बसल्याला, अशी त्याचा परिचय होतो. चला बघा, मग मन सगळ्यात जास्त जवळ, शरीरापेक्षाही आपलं मन आपल्या जवळ आहे. मग मन शरीराहून अधिक आपल्या जवळ आहे. शोक, चिंता, भय आणि ही मोह यांनीही मनाची प्रकृती बिघडते. त्यामुळे आपण आपला आनंद गमावून बसतो. मनाची प्रकृती बिघडली की आनंद
येत नाही. तरी आपण आपल्या मनाच्या प्रकृतीची काळजी घेत नाही. मनाच्या निरोगी जीवनासाठी आपण काही उपाय करीत नाही. हे पाहून श्री महाराजांना करुणा वाटली. त्या करुणेच्या पोटी या प्रवचनाचा जन्म झाला. शरीराला जसे रोग पोखरतात तसे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, लौकिक स्वार्थ, संशय व वाकडी बुद्धी माणसाच्या मनाला निस्तेज करते, निसत्व बनवते आणि त्याच्या पायी जीव हैराण होतो. आपले मन दोषमुक्त व निरोगी करून स्वस्थ, शांत व परोपकारी जीवन कसे जगावे हे अत्यंत सोप्या भाषेत या प्रवचनामध्ये श्री महाराजांनी समजावून दिले आहे. शरीरातील रोग बरे होण्यास बाहेरून औषध लागते, पण आतून जीवनशक्ती लागते. मनाचे रोग बरे होण्यास बाहेरून भगवंताचे स्मरण आणि आतून भगवंतावर अथवा सद्गुरूवर श्रद्धा असावी लागते, तेव्हा मनाचा रोग बरा होतो. भगवंताच्या नामामध्ये भगवंताचे स्मरण साठवलेले आहे. भगवंताचे नामातच भगवंताचे स्मरण आहे आणि भगवंतावरील श्रद्धा यांच्या संगमामध्ये भगवंताची भक्ती उदय पावते. नाम आणि सद्गुरूवर असणारी श्रद्धा या दोहीच्या संगमामध्ये आपल्याला काय होतं, मग भक्ती उदयास पावते. खऱ्या अर्थानं त्या भक्तीचा जन्म होतो. भक्ती म्हणजे भगवंताबद्दल अनुरक्ती आणि अनुरक्ती ही म्हणजेच उत्कट प्रेम. सद्गुरूवरील अथवा भगवंतावरील उत्कट प्रेम हे रसायन आहे. त्यामध्ये मोठी शक्ती साठविलेली असते. ते प्रेम मनाच्या तळाशी पोहोचते व तेथे असलेला अविद्येचा पडदा फाडून सोसोरूपाला भिडते. भगवंताच्या दर्शनाच्या आड येणारे सारे प्रतिबंध ते दूर करते. ते दिव्य प्रेम कसे संपादन करावे याच्या अतिशय स्पष्ट तितक्याच खात्रीचे मार्गदर्शन या प्रवचनामध्ये आढळते. म्हणून प्रवचन खूप महत्वाचे. कीर्तनात तरी आपल्याला एवढा विषयाची संगती लागत नाही. कीर्तन कसं आहे, कुणीकडेही चालतं, पण प्रवचन तसं नाही. ज्या ओवीला अनुसरून घेतलेले चिंतन असतं त्या ओवीला धरूनच ते बोलल्या जातं. जो अभंग घेतला तर त्या अभंगाचा संदर्भच सांगितला जातो आणि त्याला असणारे पूरक काही प्रमाण दिल्या जाते. पण त्याच्यात मात्र आपल्याला आत्मतत्वाची स्पष्टता करता येते. तेवढी कीर्तनातून करता येत नाही, कारण की कीर्तनामध्ये सगळंच लागतं. अनेक अंग आहे कीर्तनाला. गायन हे, वादक हे, सगळ्यांचा विचार करावा लागतो. श्रोते 4-3 प्रकारचे असतात, गाते, पाहते आणि दुच्चिते. मग त्या प्रमाणात कीर्तन करावं लागतं. पण प्रवचनात म्हटलं की प्रवचनात जिज्ञासू लोक असतात आणि प्रवचन हा जिज्ञासूचाच विषय आहे. आणि कीर्तन मात्र 4ही भक्त तिथं आले तरी काही अडचण नाही. म्हणून कीर्तनाला अधिक गर्दी असते आणि प्रवचनाला थोडी गर्दी असते. पण थोडे असावा, पण जिज्ञासू असावा. उगाच आणून बसवले, कोणाला ऐकू येत नाही, कोणाला दिसत नाही, असे श्रोते येऊन काही उपयोगाचे. अशा पद्धतीनं प्रवचन आपल्याला कळले पाहिजे आणि प्रवचनाचा हा लाभ होतो. श्री महाराजांचे म्हणणे असे की प्रत्येक माणसाच्या अंतर्यामी एक गूढ सौंदर्य लपलेले आहे. ते गूढ सौंदर्य कशाचे आहे तर ते भगवंत प्रेमाचे आहे. त्याची कांती कधीच कोमजत नाही. म्हणजे त्याची कांती कधीच कोमजत नाही. वैष्णवाचा माल खरा तुरा वस्तूशी याप्रमाणे त्याची कांती नेहमी टवटवीत राहते. प्रत्येक माणसाच्या अंतर्यामी एक गूढ सौंदर्य लपलेले आहे. मग त्याचा रस अगदीच विटत नाही.
भगवंताच्या हा नामाने माणूस या सौंदर्यापर्यंत पोहोचू शकतो. भगवंताचं नाम काय करतं? त्या सौंदर्यापर्यंत नेऊन पोहोचतो जीवाला. आणि जीवाना का एकदा ते सौंदर्य पाहिलं की त्यालाही त्या सौंदर्याचीच बाधा होते. आणि मग जीव हा जीवपणा नष्ट होतो आणि जीवच देव होतो. आनंदामधून एक दिव्य प्रकाश लाभतो. मग माणसाला काळ बाधत नाही. मृत्यू, अज्ञान, दुःख यांना त्याच्या जीवनात स्थान उरत नाही. त्याला कसलेही बंधन अथवा पराधीनता उरत नाही. श्री महाराजांचा आग्रह हा की हे दिव्य सौंदर्य हा अखंड आनंद आहे आणि हे कधीच फिक्के न पडणारा आहे. असा तो आनंदाचा लाभ होतो. आणि न पडणारे पडणारे समाधान आपल्या हा हक्काचे आहे, कारण तेच आपले स्वरूप आहे. ते कसले हस्तगत करावे याचा अनुभव सिद्ध उपाय ह्या प्रवचनामध्ये हमखास सापडतो. आपल्या हा खऱ्या प्रेमाला निस्वार्थी प्रेमाची साथ देणारा सद्गुरू अथवा भगवंत आपल्या हा हृदयात विद्यमान आहे. त्याच्या सत्तेने आणि त्यांच्या प्रेरणेला अनुसरून आपण जीवनात कर्म करतो. आपल्याला जिवंत ठेवून नाचवणाऱ्या त्या सूत्रधाराचा आपल्याला सहज विसर पडतो. तो न पडावा यासाठी भगवंताचे सतत नाम घ्यावे, असे श्री महाराजांचे आर्जवाने सांगणे आहे. प्रापंचिक जीवनातील लोभ आणि मोह यांनीही जबरखेच रोखणे सोपे काम नाही. यांनी जीवाला असं खेचून ठेवलेलं आहे, त्याच्यातून याला सुटका करायची सोपं काम नाही. पण तिच्यामुळे हे आपल्याला हा भगवंताचा व त्याच्या हा नामाचा सहज विसर पडतो. कशामुळं? या प्रपंचातल्या शक्तीमुळं. हे मोह, ह्या काम, ह्या वासना, हे विकार आपल्याला भगवंताचा विसर पाडतात. मग काय करायला पाहिजे? तर आपण सद्गुरूचे अथवा भगवंताचे काम प्रत्यक्ष करीत असताना देखील आपल्याला त्यांचा विसर पडतो. त्यामुळे त्यामधील परमार्थाचा भाव क्षीण होतो आणि दैनंदिन जीवनात परमार्थाचा भाव उत्पन्न करून तो टिकविण्यासाठी या प्रवचनाचा फारच उपयोग होतो. या प्रवचनाची भाषा सोपी आहे, घरगुती आपलेपणाची आहे, पण तिच्यातील आशय अतिशय प्रचितीचा आणि व्यवहार्य आहे. श्री महाराजांना जगाला काहीतरी सांगायचे होते, ते हे की भगवंताच्या हा सान्निध्याशिवाय माणसाला जीवनात समाधान मिळणे शक्य नाही. भगवंताचे हे सान्निध्य साधण्यास त्यांच्या हा अनुसंधानासारखा मार्ग नाही. अनुसंधान ठेवणे ही खरी परमार्थाची कला आहे. अखेर नामाला इतकी सूक्ष्मता येते की नाम आणि भगवंत या दोघांमध्ये फरक दाखवणे अशक्य होते. तसेच नाम घेणारा जो मी तो एक नाम रूप तरी होतो किंवा भगवत रूप होऊन सोहम म्हणू लागतो. हा अनुभव म्हणजे पूर्णता पावलेल्या हा सिद्धाचीच अवस्था होय. भगवंताच्या नामाचा मार्ग जाणायचा नाही, परंतु येण्याचा आहे. भगवंताचा मार्ग जाण्याचा नाही, परंतु येण्याचा आहे. बाहेर पडण्याचा हा नाही, तर आत उतरण्याचा आहे. आता बरेच लोक बाह्य परमार्थ करतात. बाह्य परमार्थांना सुख अनुभवता येत नाही आणि समाधान तर मिळत नाही.